नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी मोठे अपडेट. यासंबंधीची आज राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या अधिकृत पेजवर यासंबंधीची एक पोस्ट प्रकाशित करण्यात आलेली आहे. या पोस्टमध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे, ही माहिती आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना त्यांची ई-केवायसी करणे शासनाने बंधनकारक केलेले आहे आणि ही ई-केवायसी करत असताना नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडण्यात आल्यामुळे ज्या लाभार्थ्यांना या योजनेचा दरमहा मिळणारा 1,500 रुपयाचा लाभ मिळालेला नाही आणि त्यामुळे या बाबीचा विचार करता शासनाने अशा पात्र असणाऱ्या गरजवंत लाभार्थी महिला या योजनेच्या आर्थिक लाभापासून वंचित राहू नये, अशा पात्र लाभार्थी महिलांना ई-केवायसी दुरुस्त करण्यासाठी पुन्हा संधी देण्यात आलेली आहे आणि या संधीचा फायदा घेत आज अखेर 17 लाख लाभार्थी महिलांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया दुरुस्त केलेली आहे आणि या लाभार्थी महिला योजनेचा दरमहा मिळणाऱ्या सन्मान निधीसाठी पात्र ठरलेल्या आहेत. त्यामुळे या सर्व लाभार्थ्यांना चालू महिन्याच्या हप्त्याबरोबर मागील जे काही थकीत हप्ते राहिलेले असतील ते सुद्धा या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख 31 मार्च 2026 पर्यंत देण्यात आलेली आहे. आपली ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा दुरुस्त करून घ्यावी. तर मित्रांनो, अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी अतिशय दिलासादायक अपडेट होती. धन्यवाद.